नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसं तर मन मानायला अजून तयार होत नाही. पण आजच्या व्हिडिओचा विषय आहे, की अजितदादांच्या जाण्याला खराब विमान हे एक कारण आहेच. पण त्याचबरोबर कार्यकर्ते, अजितदादा स्वतः आणि आपण पण जबाबदार नाही का? हाच आजच्या व्हिडिओचा विषय आहे. चला तर मग सुरू करूया. पहिल्यांदा 2 चित्र मी तुम्हाला दाखवतो. त्यांचा देखील अजितदादांच्या जाण्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध आहे. हे बघा. एक आहे अरिजित सिंग आणि दुसरा आहे झाकीर खान. कसा संबंध आहे कळेलच तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात मुख्य कारण आहे ते म्हणजे धावपळ. अखंड धावपळ चालू असते या नेत्यांची. त्यात जर तो पक्षप्रमुख असला आणि वरून मंत्री असला तर हे धावपळ अजूनच वाढते. सतत 24/7 यांची धावपळ चालू असते. मतदारसंघातली कामं, मंत्रालयातली कामं, दिल्लीत असतील तर दिल्लीवारीसारख्या चालू असतात. हे कमीच की काय म्हणून साध्या लहान-मोठ्या निवडणुकांच्यात पण यांना प्रचाराला यावं लागतं. एकावेळेस मोठ्या म्हणजे पुणे नगरपालिकेसारख्या सभा सोडल्या, तर आता जिल्हा परिषदेच्या सभा आहेत, त्यासाठी दादा येत होते. तर अशा लहान-मोठ्या सभा म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्रचारसभा किंवा ग्रामपंचायतीच्या पण काही-काही प्रचारसभा असतात. त्यांना पण अशा नेत्यांना जावं लागतं. त्यामुळे पण धावपळीत अखंडित वाढ होते आणि जर तो पक्षप्रमुख असला, तर त्याला संपूर्ण महाराष्ट्रात फिरावं लागतं. त्यामुळे हा लोड अजूनच वाढतो. हे कमीच की काय म्हणून कार्यकर्ते पण येतात. आमच्या मुलाच्या लग्नाला या, वास्तुक शांतीला या किंवा कोण मयत झाले तर तिथे पण भेटायला यावं ही अपेक्षा असते कार्यकर्त्यांची. अहो किती पाहणार एक नेता? तुमच्या मुलांच्या लग्नाने येणं हे काय याचं काम आहे का? त्याला त्याची त्याची कामं करू देत ना. पण जर तो आला नाही तर लगेच नाराज होतात. म्हणतात तो पक्षातला नेता कसा आला? मुख्यमंत्री येणार आहेत तर ह्यांना काय यायला जातंय? ही अवास्तव अपेक्षा आहे. त्याच्यामुळे तुम्ही नेत्यांवरचा लोड तर वाढवताच, शिवाय त्यांची धावपळ देखील वाढवता. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याच्या कामावर आणि वैयक्तिक आयुष्यावर पण परिणाम होत असतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अखंडित धावपळ चालू असतेच. त्यामुळे त्यांना अशा धोकादायक स्थितीतून प्रवास करावा लागतो. म्हणजे हे विमान, चार्टर विमान, ते काय मोठ्या विमानं इतकी सुरक्षा यंत्रणा त्याच्यामध्ये चांगली नसते. त्याची किंमत कमी आहे. छोट्या परिस्थितीत उडवण्यासाठी ते तयार केलेलं आहे. त्यामुळे त्याची सुरक्षेची साधनं पण त्याच प्रमाणात कमी प्रमाणात असणार आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शिवाय NDTVचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी एक धक्कादायक बातमी सांगितली अजितदादांच्या विमानाबद्दल. ती तुम्हाला सांगतो. म्हणजे जे 100 कोटी किंमत होती त्या विमानाची. 2010 साली ते खरेदी केलं होतं. 15-16 वर्ष तिची लाईफ झाली होती आत्तापर्यंत. पण त्याचा विमा थोड्या दिवसांपूर्वी 50 कोटींचा विमा उतरवला होता. म्हणजे बघा त्याचं भाडं किती आहे? 3,000 ते 4,000 रुपये पर तास असं काय तर भाडं आहे. म्हणजे दिवसाला 1,00,000 रुपये साधारण भाडं आहे. आणि जर वर्षाचं कॅल्क्युलेट केलं तर जर ते रोज वापरले गेले तर 365 लाख म्हणजे 3,65,00,000 त्याचं भाडं होणार आहे, त्यांना मिळणार आहे. पण हे काय पूर्ण वर्षभर वापरलं जात नाही. मध्ये-मध्ये काही गॅप असणार आहे. त्यामुळे जरी 3,00,00,000 आपण मानून चालले आणि जरी दरवर्षी त्याची भाडेवाढ होते असं समजून चाललं, तरी किमान 10 वर्षाच्या खाली तर हा 50 कोटीचा आकडा गाठू शकत नाही. त्यामुळे त्या विमान मालकाचीच अपेक्षा असणार आहे, की लवकरात लवकर हे निकाल लागावं, हे नष्ट व्हावं आणि लवकरात लवकर मला 50 कोटीचा क्लेम मिळावा, म्हणजे मी पुढची गुंतवणूक करायला मोकळा झालो. या मुद्द्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे त्यांना अजिबातच सुरक्षेची शिवाय त्याची सुरक्षेची किंवा इन्स्पेक्शनची जबाबदारी ही खाजगी संस्थांच्याकडे असते. जर आपण मध्ये अहमदाबादचा प्लेन क्रॅश झाला, एवढ्या मोठ्या विमानाची सुरक्षाच व्यवस्था जर अजून आपण व्यवस्थित करू शकलेलो नाही पूर्णपणे, तर अशा प्रायव्हेट संस्थांच्या बाबतीत तर काय बोलणार? त्यामुळे अशा विमानातून प्रवास करणाऱ्या सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं आहे. मग ते सेलिब्रिटी असोत, राजकारणी असोत किंवा बिझनेसमन असतो. तुमची सुरक्षा रामभरोसेच आहे तशी हे लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचा मुद्दा तो म्हणजे अरिजित सिंग आणि झाकीर खान यांच्याविषयी आहे. त्यांचा कसा संबंध आहे अजितदादांशी? चला बघूया. पहिल्यांदा म्हणजे अरिजितने आत्ताच म्हणजे 2 दिवसांपूर्वीच आता मी इथून पुढे नवीन गाणी स्वीकारणार नाही पिक्चरमधली, प्लेबॅक सिंगर म्हणून असं जाहीर केलेलं आहे. कारण तोचपणा, कंटाळा आणि प्रवासाची दगदग झेपत नाही म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर झाकीर खाननं पण तसंच केलेलं आहे. झाकीर खाननं पण आता किमान पुढची 5 वर्ष म्हणजे 2030पर्यंत आपण कुठलाही कॉमेडी शो करणार नाही, लाईव्ह शो असं जाहीर केलेलं आहे. कारण तब्येतीकडे दुर्लक्ष होत होतं त्याचं, असं त्याचं म्हणणं आहे. हेच आपण रिटायरमेंट किंवा ब्रेकच्या बाबतीत राजकारणाबाबतीत का लागू करत नाही? राजकारण्यांनीसुद्धा आठवड्यातून किमान 1 दिवस तर ब्रेक घेतलाच पाहिजे. मंत्रालयातील काम 5 दिवस किंवा 1 दिवस एक्स्ट्रा लोकांसाठी दिला म्हणा, तर 1 दिवस तरी आपण विश्रांती घेतलीच पाहिजे राजकारण्यांनी किंवा आहे तिथंच थांबलं पाहिजे. किंवा 2 आठवड्यांनी किंवा महिन्यातील 3-4 दिवस तर ऑफ घेतले पाहिजेत. कुठेही प्रवास न करता एकाच ठिकाणी थांबलं पाहिजे. तरच त्यांना स्वतःकडे आणि आरोग्याकडे लक्ष देता येईल.
शिवाय नेत्यांनी पण रिटायरमेंट घेतली पाहिजे. 60 किंवा 65पर्यंत रिटायर झालंच पाहिजे. आपल्या देशात तशी प्रथा नाही आहे म्हणा. 50च्या नंतरच खरं तर बऱ्याच जणांचं राजकारण चालू होतं. तरी पण अजितदादांची घटना बघता रिटायरमेंट बाबतीत पण आपण विचार केला पाहिजे. कारण वरून सरकार तर काही नियम करणार नाही तसा. आपण स्वतःहूनच स्वतःवर बंधन लादून घेतलं पाहिजे आणि वेळीच राजकारणातून बाजूला झालं पाहिजे आणि पुढच्या पिढीला तयार केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणा शरद पवार का नाही बाजूला झाले? होय, तो पण मुद्दा बरोबरच आहे. म्हणून तर म्हटलं प्रत्येक राजकारणी, प्रत्येक पक्षातल्या लवकरात लवकर 60-65 नंतर रिटायर झालं पाहिजे आणि पुढील पिढीकडे कामकाज सोपवलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जर मतदारसंघात साधा नगरसेवक जरी असला आणि तो कमी फिरत असला, कमी दिसत असला, तरी लोक लगेच म्हणतात याच्याकडे माणुसकी नाही आहे. जरी त्यानं आपली कामं चोख केली असली, पण तो कोणाच्या समजा कार्यक्रमांना, लग्नांना, वास्तुशांती असेल किंवा मैताला उपस्थित राहिला नाही, तर लोक लगेच म्हणतात याच्याकडे काय माणुसकी नाही आहे. तो बघा दुसरा पक्षाचा प्रत्येक ठिकाणी हजर असतो. ही काय कामं आहेत का त्यांची? तुमच्या लग्नांना, समारंभांना हजर राहायचं. त्यांना त्यांची कामं करू देत ना. पण नाही, लोकांना, कार्यकर्त्यांना आपल्या कार्यक्रमात नेत्याने हजर राहिलंच पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते आणि नेत्यांना पण ती पूर्ण करावी लागते, नाहीतर लोक नाराज होतात. यातूनच त्यांची धावपळ वाढते, दगदग वाढते, प्रवास वाढतो. समजा एखाद्याचं मुलाचं लग्न असेल XYZ ठिकाणी महाराष्ट्रात आणि जर तो नेता दिल्लीत असेल, तर त्याला पहिल्यांदा पुणे किंवा मुंबईला यावं लागतं अशा चार्टर धोकादायक प्लेननी आणि तिथून परत हेलिकॉप्टर किंवा काही घेऊन त्या लग्नस्थळापर्यंत पोहोचावं लागतं. येथून एक्स्ट्रा प्रवास करावा लागतो. जो नेता तिथंच दिल्लीत थांबला असता, एक दिवस विश्रांती घेतली असती, केवळ तुमच्या लग्नासाठी त्याला एवढा प्रवास करावा लागतो आणि जेवढा धोकादायक प्रवास कराल तेवढेच प्रवासाचे धोके वाढतात. मग कावळा बसायला आणि फांदी तुटायला मग गाठ पडते, अशी जशी अजितदादांची त्या दिवशी पडली. त्यामुळे याचा पण आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे, सर्व कार्यकर्ते आणि लोकांनी सुद्धा, की आपण नेत्यांकडून किती अपेक्षा ठेवली पाहिजे बाबा, जेणेकरून त्यांच्यावर ताण येत नाही ना, त्यांना धोकादायक प्रवास करावा लागत नाही ना, हे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. याशिवाय बरीच माणसं काही तर सटरपटर कामं, फालतू कामं घेऊन त्यांच्याकडे अर्ज विनंत्या घेऊन जात असतात. ते पण आपण कमी केलं पाहिजे. म्हणजे बरोबर आहे, म्हणजे काय काय सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा प्रशासनातले असतील कामचुकार असतात. 60-70% चांगले असतात. पण 30-40% जे कामचुकार असतात त्याच्यामुळे लोकांना राजकारण्यांच्याकडे जावं लागतं. त्यामुळे प्रशासनात जर 80-90% चांगले कार्यक्षम लोक नेमणे किंवा त्यांच्यावर वचक राहिला, त्याने सुद्धा या नेत्यांवरचा लोड कमी होऊ शकतो. त्यांच्याकडे अर्ज घेऊन जाणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते. त्यामुळे दादांच्या दुःखात जाण्याला जेवढे खराब विमान कारणीभूत आहे, तेवढेच कार्यकर्ते आणि लोकांच्या अपेक्षा पण कारणीभूत आहेत. त्याचबरोबर योग्य वेळी रिटायर न होणं, ब्रेक न घेणं हे पण कारणीभूत आहे. तर हाच होता आजचा व्हिडिओ. घटना दुःखद असली तरी पण यूट्यूबवर लाईकच करावं लागतं. त्यामुळे अजितदादांना श्रद्धांजली म्हणून का होईना व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये कार्यकर्त्यांशी किंवा तुमच्या नेत्यांशी पण हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.